नागपूर शहर पोलीसला चांगल्यापैकी जागा असतात आणि नागपूर शहर पोलीसला कसा पॅटर्न होता याला बघून घ्या. 2023ला कसे प्रश्न होते, 2024ला कसे आलेत आणि 2025ला कसे येऊ शकतात. मराठी विषयाचे 21 होते, गणित 30, बुद्धिमत्ता 22, जीके 27 असे प्रश्न होते. पण 24 मध्ये त्याच्यामध्ये बदल झाला. नवीन अधिकारी आल्यामुळे मराठीचे प्रश्न असेच राहिलेत. तुम्हाला लक्षात येईल की गणिताचे प्रश्न कमी झालेत, बुद्धिमत्ता जवळपास तेवढेच आहेत, परंतु जीकेच्या प्रश्नांची संख्या मात्र एकदम 13 वाढलेली आहे. आणि 2025 मध्ये सुद्धा काय बदल होऊ शकतात आपण सांगू शकत नाही. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे की नागपूर शहरचा या आधीचा पेपर, नागपूर ग्रामीणचा या आधीचा पेपर आपण सोडवले पाहिजेत. त्यासोबतच इतर सुद्धा प्रश्न सोडवले पाहिजेत. आता नागपूर शहरचा कसा पॅटर्न होता बघून घ्या. नागपूर शहरला प्रश्न कसे होते बघा. पहिलाच प्रश्न होता चालू घडामोडीचा, पुन्हा चालू घडामोडी, लगेच गणित, पुन्हा मराठी आणि बुद्धिमत्ता. म्हणजे प्रश्न कसे होते तर मिक्स स्वरूपाचे प्रश्न होते. त्यासाठी तुम्ही नागपूर शहरचा पेपर बघा. ज्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी ते प्रश्न सगळे बघून घ्या. पेपर असा OMR शीटवर सोडवा आणि पेपर सोडवल्यानंतर तुमच्या कोणत्या विषयाला किती प्रश्न बरोबर आले, किती चुकले, तुम्ही पेपर सोडवताना काय चुका केल्या आणि या पेपरमधून तुम्ही काय शिकलात या सुद्धा गोष्टी नोट डाऊन करून ठेवायच्या आहेत. आणि हे सगळं सोडून झाल्यावर ह्याचं स्पष्टीकरण तुम्ही केलं पाहिजे, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल आणि तुम्हाला जास्तीचे स्कोर येईल, जास्तीचे मार्क पडतील. कारण तुमचा इथं आयतं विश्लेषण मिळाल्यामुळे बराच फायदा होणार आहे, वेळ वाचणार आहे. आणि प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण तुम्हाला पांढरा गोळा प्रश्नसंचामध्ये मिळणार आहे. म्हणजेच A to Z सोल्युशन महाराष्ट्र पब्लिकेशन हे पुस्तक तुम्ही दुकानात जाऊन पहा. या प्रश्नसंचाचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे.